केलेला बरा. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की लोकसभेला इंडिया आघाडी का महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जाते आणि विधानसभा हल्लीचे नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे. ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमुळे. राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगल्या उपचाराची गरज आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा 50 ते 60 लोकसभा मतदारसंघाचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले. हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाही आहे. 50 ते 60 लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे. जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरी गेलेले होते चांगल्या मतांनी. तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला. अमोल कीर्तीकरांचंही तेच झालं. अशा 50 जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले हे फडणवीस यांना पक्क माहिती आहे. पक्क. त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच.